मंगळवारी दुपारी नागपुरात झालेल्या मुसळधार पावसानं सोमलवार शाळेला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलं। याची माहिती मिळताच मनपा प्रशासनातर्फे तातडीनं रेस्क्यूला सुरुवात केली। शाळेसमोरील रस्ता निर्माणाधीन असल्यानं विद्यार्थ्यांना दोरीच्या साहाय्यानं सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं। या सर्व स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल जोशी यांनी। मंगळवारी दुपारनंतर नागपुरात आलेल्या मुसळधार पावसानं अक्षरशः दाणादाण उडाली। या पावसानं नागपुरातील खामला परिसरात असलेल्या सोमलवार निकाल शाळेत मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालं। शाळा प्रशासनानं देखील मुलांची काळजी घेत खालच्या मजल्यावरील वर्गातील मुलांना सुखरूपपणे वरच्या मजल्यावरील वर्गात नेलं आणि मनपा प्रशासनाला याची माहिती दिली। मनपा प्रशासनानं देखील तात्काळ कारवाई करत रेस्क्यूला सुरुवात केली। आलेल्या पालकांना आणि स्कूल व्हॅन चालकांना सुखरूपपणे विद्यार्थ्यांना सुपूर्द करण्यात आलं। शाळेसमोरील निर्माणाधीन रस्त्याच्या कामामुळे ही स्थिती ओढवल्याचं सांगत पालकांनी रोष व्यक्त केला। पण फक्त तेच की रस्ता इथला जर व्यवस्थित झाला असता तर ही परिस्थिती झाली नसती एवढं वाटतं। फक्त तर लवकर हे केलं पाहिजे। मागच्या 3 वर्षापासून हा रस्त्याचं काम चालू आहे। प्रिन्सिपल मॅडमने बोलले होते आणि कॉन्ट्रॅक्टरला की हा रस्त्याचं काम तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा, पण नाही केलं। 2 महिने पूर्ण खाली होता, 2 महिने सुट्टे होत्या, त्यावेळेस काम नाही केलं। पण प्रशासनाला आता याचं उत्तर द्यावं लागेल। हे खूप बेकार काम केलेलं आहे यावेळी। हाँ किया, एकदम अच्छे से केयर किया है स्कूल में। बाहेर जे काम सुरू आहे ना, त्यांना म्हणा रिक्वेस्ट आहे तर लवकर कंप्लीट करा, नाही तर काहीतरी बंद करून सुरू तरी करा म्हणा रस्ता, जेणेकरून म्हणजे त्रास होणार नाही। असा 1 वर्ष झाला, 2 वर्ष झाले मी तेच पाहतो आहे। काय माहीत नाही प्रशासन काय करतं काय नाही। तर शाळेच्या शिक्षकांनी देखील उपस्थित सर्व विद्यार्थ्यांची काळजी घेत प्रशासनाला रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मदत केली। प्रत्येक विद्यार्थ्यांना उचलून जसं होईल तसं आम्ही करून घेतो त्यांना, आणि व्यवस्थितरित्या पॅरेंट्स नॉर्मली जे पॅरेंट्सचे विद्यार्थी होते ते सगळे गेलेले आहेत। आता फक्त ॲटो इथून जाऊ नाही शकणार। आपण काय करतो आहे, ॲटोच्या मुलांना आपण तिथे थांबवलं आहे, वर्गात जायला लावलं आहे आणि पॅरेंट्सला फोन करून त्यांना म्हणतो आहे की तुम्ही मुलांना घ्यायला आहे। आम्ही 100% जेवढी काळजी आहे ती काळजी घेतो आहे पोरांची, त्याच्यात काही शंका नाही। फक्त प्रशासनाने लवकरात लवकर हा रोड बनवा, त्यामुळे हा त्रास आहे। शाळा उन्हाळ्यात बंद होती तेव्हा कंत्राटदारानं काम पूर्ण करणं अपेक्षित होतं। निर्माणाधीन रस्त्यामुळे अशी स्थिती ओढवू शकते अशी कल्पना आपण पत्राद्वारे मनपा प्रशासनाला दिली असल्याचं मुख्याध्यापकांनी सांगितलं। मी 14 तारखेला या महिन्याच्या म्युन्सिपल कमिशनरला या संदर्भात पत्र लिहिलं होतं की ह्या रस्त्याच्या कामामुळे अशा पद्धतीची परिस्थिती ओढवू शकते, याबद्दल आपण लवकर योग्य ती कारवाई करावी। परंतु असं दिसतं आहे की विशेष त्याबद्दल काही त्याचं दखल घेण्यात आली नाही आणि त्यामुळे आज या पद्धतीची परिस्थिती डेव्हलप झालेली आहे। आज 28 तारीख आहे, म्हणजे माझं पत्र देऊन 14 दिवस होऊन गेलेले आहेत, तरी पण त्याची काही दखल घेण्यात आली नाही आणि म्हणूनच ही परिस्थिती ओढवली आहे। तर रस्त्याचं बांधकाम आपण लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिलेले असून प्रलंबित कामाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असं मनपा आयुक्तांनी स्पष्ट केलं। मी 2 दिवसाआधी इथे येऊन गेलो। सगळ्या टीम म्हणजे BSNLची टीम, आमची वॉटर सप्लाय, सॅनिटेशन, वर्ल्ड बँक, ही काम करणं अत्यंत क्रिटिकल आहे। त्यामुळे बिकॉज हे रस्त्याचं काम नाही आहे, हे ड्रेनचं काम आहे। जेणेकरून जसं या साईडला आता पाऊस तुम्हाला दिसत नाही कारण याच्याखाली ड्रेन झालेला आहे, पाणी निघत आहे। या साईडचं ड्रेनचं काम आहे, परंतु क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर ॲम्युनिटी असल्यामुळे त्याला वेळ लागला आणि हे काम आता सुरुवात केलेलं नाही आहे। हे 1 वर्षापासून सुरू आहे। आम्ही तात्काळ बंद सुरू करण्याचं काम आम्ही करू। एकाच पावसानं नागपुरातील स्थिती ही झाली आहे। अजून पावसाळ्याचे 2 महिने बाकी आहे। जर असा पाऊस नेहमी येत गेला तर काय स्थिती होईल आणि नागरिकांचा संतापाचा उद्रेक होईल। त्यामुळे प्रशासनानं देखील आवश्यक ती काळजी घ्यावी, एवढंच नागरिकांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन विलास खडसेसोबत मी राहुल जोशी, USN न्यूज नागपूर।